सो हाय हॅलो एव्हरीवन. तर आम्ही चाललो खोपोलीला. तर चला तुम्हाला हा सगळा प्रवास दाखवते. तर सगळ्यात आधी 7:45ची दादरहून खोपोली ट्रेन पकडायची. ती आपल्याला सकाळी 10:15 पर्यंत खोपोलीला सोडते आणि मग तिकडनं रिक्षा जी आपल्याला गगनगिरी महाराजांच्या मठात जायचंय. तर ऑलमोस्ट स्टेशन पासून 1 किलोमीटर वरतीच आहे हे मठ आणि मग आम्ही पोहोचलो 5-10 मिनिटात मठाकडे. आधी केली पेट पूजा. समोरच स्नॅक्स कॉर्नर आहे, इथे अप्रतिम मिसळ, वडा, मूग भाजी सगळं मिळतं. नाश्ता केला आणि मग आम्ही गेलो दर्शनाला. हा आहे आतमधला सुंदर असा परिसर. दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो गोशाळेकडे. तर इथे गोशाळा आहेत, अजून थोडी मंदिर आहेत. तर गोशाळेमध्ये चारा दिला आणि मग गेलो शंकर मंदिरात. शंकर मंदिराकडनं थोडा पुढे गेल्यावरती तिकडनंच रस्ता गुहेकडे जातो. इथे आपल्याला बिना चपलीचं जायचंय. 10 मिनिटं आहे आणि ही आहे ती गुहा. खाली उतरलो, मग गेलो अन्नछत्रामध्ये आणि मग तिकडून निघून गेलो वीरेश्वर मंदिर. 30 रिक्षा करून आम्ही गेलो मडच्या गणपतीला. रिक्षावाले जवळजवळ 300 ते 400 रुपये घेतात. दर्शन घेतलं आणि मग परत रिटर्न येऊन पळसधरीला स्वामी समर्थांच्या मठात गेलो. तर असा होता आमचा प्रवास.